नागपंचमी आली की लाया फुटाण्याची एक अशी गोष्ट आहे जी लहानपणीची आहे, ती मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. पण त्याआधी माझी दिवसाची सुरुवात अशी झाली आणि बघा आज गौरवला सुट्टी होती आणि मी थोडं लवकर उठली, कारण मी म्हटलं आज नागपंचमी आहे. आणि कसं आहे ना, आधी रेंटनी राहायचो तेव्हा फरक नाही पडायचा, पण आता स्वतःच्या हक्काच्या घरात राहतो म्हटल्यावर ऑब्व्हियस आहे प्रत्येक सण हा सेलिब्रेट करायलाच पाहिजे. तर सकाळी सकाळी पावसाने मस्त धुमाकूळ घातलेला होता आणि इकडे आमचे महाशय झोपेतून उठू की नाही उठू असं झालेलं होतं. आणि त्यानंतर मी माझं फ्रेश वगैरे केली, रुटीन केलं सगळं ब्रश वगैरे करून. त्यानंतर मला लागली सकाळी सकाळी भूक. माहिती नाही, आता प्रेग्नन्सीमध्ये सकाळचं रुटीनच बनलेलं आहे, काहीतरी खावंच लागतं, म्हणून मी एक केळ घेतलं खायला. त्यानंतर मी माझी आंघोळ करून घेतली लवकरात लवकर, कारण आईचा फोन आला होता. 8 वाजता शेताकडे पूजा पण घेऊन जातात गावाकडे, हे तर तुम्हाला माहितीच असेल गावातले असेल तर. आणि हा इकडे मस्तपैकी पोज देऊन राहिला होता. हे बघा आमचे महाशय काहीतरी टाईमपास करायचा म्हणून चालू होतं आपलं एंटरटेनमेंट, नाचणं काय काय काय, कारण आज सुट्टी पण होती आणि सुट्टीचा दिवस असा एक निवांत दिवस असतो त्याच्यासाठी. 2-3 दिवसापासून त्याला पण बरं नव्हतं. पण त्यानंतर काल रात्री सांबार वगैरे भाजीचं आणलेलं होतं, ते साफ करून घेतलं मी आधी. आणि मग त्यानंतर ना आज गौरवने फुलंसुद्धा आणले होते, इतके छान होते ना वेगवेगळे सगळे. आता या लाया फुटाण्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही लहान असताना आईनं पूजा झाली की आम्हाला याचा चिवडा बनवून द्यायची. आणि मी आता फक्त पूजेपुरता बोलवलं आहे, पण गावाकडे ना लाया फुटाणे बऱ्याचपैकी आणतात आणि छान मस्त चिवडा बनवून सगळे खातात. तर तुमच्या इथे करतात का हे सगळं, तर नक्की सांगा. त्यानंतर मी माझं पूजेचं साहित्य जे काही लागणार आहे ते सगळं काढून घेतलं आणि लवकरात लवकर पूजा करून घेते म्हटलं, कारण गावाकडे सुद्धा लवकर पूजा करतात आणि आम्हाला सवय आहे शेताकडे पूजा नेतात. तर तुमच्या इथे पण असं करतात का नक्की सांगा. त्याचबरोबर अशी माझी छानपैकी पूजा मांडून झालेली होती आणि बघा किती प्रसन्न वाटतं. त्याचबरोबर मी इकडे माझा प्रसादाचा शिरा बनवून घेतला आणि प्रसाद ठेवला. त्यानंतर इकडे बघा महाशय टी व्ही बघत आहे आणि मी माझी आरती कंप्लीट करून स्वयंपाकाची तयारी केली. गौरवनी स्वीटमध्ये गुलाबजामुन बोलवले आणि मस्तपैकी जेवण करून दिवसाचा एंड केला.